हेलो हेलो। अभी खेले जाने वाला पहला मुकाबला श्री राम गवे वर्सेस टीएनसीसी तिलेश्वर नगर, इनके बीच होगा। श्री राम गवे ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला किया है। श्री राम गवे से प्रमुख बल्लेबाज होंगे सुमित जामदार और समर्थ। देखते हैं गेंदबाजी मार्ग पर कौन होता है। टीएनसीसी की जानिब से संदीप बॉलिंग मार्ग पर। इस मुकाबले की पहली गेंद संदीप बॉलिंग करेंगे सुमित जामदार को हल्के हाथ से टटोला 1 रन के लिए। टिकलियर क्षेत्र में 1 रन। इस 1 रन के साथ श्रीराम गवे का खाता खुलते हुए संदीप फिर से एक बार तैयार। राइट आर्म राउंड विकेट से बॉलिंग करेंगे सुमित जामदार के लिए। सुमित जामदार जो कि एक जाना माना नाम है दापोली क्रिकेट में, अच्छे बल्लेबाजी करते हैं। इस मुकाबले की दूसरी गेंद लेकर संदीप राइट आर्म राउंड विकेट से बॉलिंग करेंगे सुमित जामदार के लिए। संदीप राइट आर्म राउंड विकेट से बॉलिंग करेंगे, हम्पर को क्रॉस किया सुमित जामदार के लिए और उठाकर मारने की कोशिश थी सीधा कीपर के दस्तानों में। कोई रन नहीं यहाँ पर। अच्छी गेंदबाजी यहाँ पर संदीप द्वारा। पहले ही गेंद पर 1 रन खर्च करने के बाद अच्छी वापसी की है यहाँ पर संदीप ने। उठाकर मारने की कोशिश, देखते हैं कितने रन आते हैं और सीधा बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए यहाँ पर पहला छक्का लगता हुआ टीम गवे की तरफ से। अच्छी बल्लेबाजी यहाँ पर सुमित जामदार की। फिर से एक बार सामने की जानिब खेला है 4 रनों के लिए। अच्छी बल्लेबाजी यहाँ पर सुमित जामदार की। सुमित जामदार ने अपने इरादे जाहिर करते हुए यहाँ पर कि वो एग्रेसिव ही खेलने वाले हैं संदीप के सामने। फील्डिंग में कुछ तब्दीली यहाँ पर। संदीप फिर से एक बार सुमित जामदार के लिए हल्के हाथ से ढकेला पॉइंट के क्षेत्र में। सिर्फ 1 रन चुराया। इस 1 रन के साथ टीम का स्कोर 8। अब तक 4 गेंदें डाली है संदीप ने और 8 रन खर्च किए। 12 रन, सॉरी। इस ओवर की आखिरी गेंद लेकर समर्थ के लिए। समर्थ जो कि पहली बार फेस करेंगे संदीप को उठाकर मारने की कोशिश और 2 रन चुराए दोनों बल्लेबाजों ने। इस 2 रन के साथ पहली ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर 14। एक ओवर 14। 5 ओवर का मुकाबला होगा।
धन्यवाद रहमत सर. बघा आजच्या पहिल्या दिवसातला पहिला सामना चालू आहे. दोन्ही संघ एकदम मजबूत आहेत. बघूया कोण संघ विजयी होतोय. TNCC तेलेश्वर नगर आपल्या होम ग्राउंडवर आणि श्रीराम गवे या संघाची धावसंख्या 14 बिनबाद. चांगल्या तऱ्हेने इथे आपली फलंदाजी करतायत ते म्हणजे गवे संघ. आणि बघा आजचा तिसरा दिवस आहे. YouTube लाईव्ह 2025 TNCC क्रिकेट. आणि प्रणय रांगले कुठं असतील त्यांनी त्वरित आपल्या इथे समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आपले सहकारी वाढ बघतायत. बघूया पुन्हा एकदा सागर दादा बघूया काय करतात. आणि मला वाटतं ही व्हाईटचा इशारा, ही अतिरिक्त धावसंख्या या एक रनाच्या जोरावरती गव्या संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 15 बिनबाद. बघूया सागर पुन्हा एकदा. आणि मला वाटतं हाही व्हाईट चेंडू. मला वाटतं सागर दादा थोडा भरकटलेला दिसतोय. बघूया त्याचा सूर कुठेतरी गवसेल. बघा सुंदर असा ऑफच्या दिशेने टोलवलेला चेंडू, परंतु एक धाव तिथे कंप्लीट. आणि मला वाटतं दुसरी धाव तिथे कंप्लीट केलेली आहे. आणि तिसऱ्या धावासाठी त्यांचा प्रयत्न जोरदार. आणि मला वाटतं हा तिसराही धाव तिथे त्याने चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर असा श्रीराम गवे संघ आपल्या गावासाठी टीमसाठी खेळतोय. आणि याचबरोबर संघाची धावसंख्या होते 19. थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंजेस असं वाटतंय पण बघूया. पुन्हा एकदा सागर दादा आपल्या टीमसाठी मारा करतोय. आणि मला वाटतं हाही व्हाईटचा चेंडू. मला वाटतं सागर दादाचा आज कुठे सूर गवसत नाही. तो प्रयत्न करतोय बॉल टाकण्याचा, परंतु हा तिसराही त्यांनी व्हाईट टाकलेला आहे. बघूया सागर दादा. आणि मला वाटतं हाही चेंडू व्हाईट. मला वाटतं सागर दादाचा आज काय सूर गवसत नाहीये. चौथा त्यांनी व्हाईट टाकलेला आहे. बघूया समर्थ आणि सुमेध अशी चांगली अशी फलंदाजी करतोय. 7 चेंडूमध्ये त्यांनी 15 धावा बनवलेल्या आहेत. चांगली अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुमेध यांची. बघूया पुन्हा एकदा तयार. आणि पायात चांगला चेंडू टाकलेला, परंतु तिथे एक चोरटी धावसंख्या निघालेली आहे. आणि मला वाटतं याचबरोबर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 22 बिनबाद. एक सागर दादाचं असं महागडा शतक इथे आपल्याला पाहायला मिळतंय. TNCC वर्सेस श्रीराम गवे चालू असलेला सामना, तिसऱ्या दिवसातला पहिला सामना. बघूया. आणि लेगच्या दिशेने एक टोलवलेला चेंडू. आणि परंतु मला वाटतं एक धाव तिथे कंप्लीट केलेली आहे. याचबरोबर संघाची धावसंख्या 23. तसेच आलेले सर्व संघांचे हार्दिक हार्दिक स्वागत. YouTube लाईव्ह 2025 TNCC. बघूया सागर दादा. आणि मला वाटतं हा निर्धाव चेंडू, चांगल्या परीने टाकलेला चेंडू सागर दादाने. बघूया पुन्हा एकदा. सुंदर असा टोलवलेला चेंडू लेगच्या दिशेने. आणि मला वाटतं एक धाव तिथे कंप्लीट. आणि मला वाटतं तिथे दुसराही धाव तिथे कंप्लीट करण्यात जोराने मला वाटतं ते रनआउट झालेले आहेत. त्यांनी कॉल न दिल्यामुळे मला वाटतं थोडीशी त्यांची चुकी झाली असावी, परंतु तिथे एक विकेट, एक तेलेश्वर संघाला एक विकेट मिळालेली. आणि याच जोरावर संघाची धावसंख्या होते 24 बाद श्रीराम गव्या संघाची. आणि समर्थ बाद झालेला आहे. 4 चेंडू खेळून त्याने 3 रन बनवले होते. एक चांगली साथ देत होता. आणि नाराज होऊन तो आपल्या पॅव्हिलियनमध्ये परत जात आहे. बघूया सुमेधला साथ देण्यासाठी राज मैदानावरती धडकलेले आहे. मेन विकेट TNCC ग्राउंड YouTube लाईव्ह 2025 वैयक्तिक षटकांचे सामने. बघूया श्रीराम गवे 24 वर 1 विकेट. दुसरे षटक चालू आहे. बघूया पुन्हा एकदा फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न, परंतु त्यांनी क्लिक केल्या लेगच्या दिशेने. आणि सुंदर असं तिथे क्षेत्ररक्षण दिलीप रांगले यांचं एक नावाजलेले प्लेयर आहेत ते.
2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 25 बाद. चांगल्या परीने येते. आणि मला वाटतं त्यांनी पॉवर प्लेचा थोडासा आता दुसऱ्या ओव्हरला मला वाटतं सागरदाने थोडेसे खर्च केले, थोडेसे रन, थोडंसं त्यांना फायदा मिळाला. आणि मला वाटतं श्रीराम गवे या संघाची धावसंख्या 25 बाद. 2 ओव्हर या षटकानंतर बघूया TNCC या संघाचं आपलं होम ग्राउंड आहे आणि ते चांगल्या तऱ्हेने ते फायदा उचलतील असं आपल्या सगळ्या प्रेक्षक वर्गांना वाटतंय. बघूया. आणि तिसरे षटक आपल्या संघाकडून TNCC कडून घेऊन ते म्हणजे संदीप पाटील. एक संदीप दादा म्हणजे असं एक नावाजलेले दापोली प्रीमियर लीग म्हणा, सर मुंबई ठिकाणी म्हणा, घाटकोपर भटवाडी म्हणा आणि आपल्या गावामध्ये सुद्धा. आणि तसेच आलेल्या सर्व संघांनी आपल्या समालोचन कक्षामध्ये नोंद करायची आहे. बघा पुन्हा एकदा तयार. चांगल्या परीने एक चेंडू टाकलेला, परंतु तिथे एक धाव त्यांना मिळालेली आहे. आणि या एक धावेच्या जोरावर श्रीराम गवे या संघाची धावसंख्या होते 26 बाद. या तिसऱ्या षटक चालू आहे. सुमितला साथ देण्यासाठी राज आलेले आहेत. बघूया राजदादा काय करतात. सुंदर असा हवे चेंडू टोलवलेला आणि परंतु बघूया आता काय होतंय ते. आणि मला वाटतं ही चांगल्या परीने कॅच पकडलेले आहे. आपले कप्तान मनोज यांच्या हातातून सुटून उदय साहेबांच्या हातात एक कॅच गेला होता आणि सुंदर असे कॅच गेलेले आहे. तिथे सुंदर असं क्षेत्ररक्षण TNCC संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. मी मागाशीच बोललो की आपलं होम ग्राउंड आहे, काहीतरी चमक दाखवणार आणि ते आता आपल्याला चमक दिसली इथे. थोडंसं सकाळचं आता वातावरणामध्ये थोडंसं बदल झालेलं आहे. थोडंसं आता उन्हाचा पारा हळूहळू, कारण की रात्रीच्या ज्या पावसामुळे थोडं सकाळी ऊन जरा जास्त होतं. बघूया. आणि श्रीराम गवे या संघाची धावसंख्या 26 बाद. बघूया आता सुमितला साथ देण्यासाठी आपल्या सिद्धेश आलेले आहेत. बघूया आता सिद्धेश दादा आपल्या काय करतात त्या गावासाठी, आपल्या श्रीराम गवे या TNCC संघासाठी. बघूया. संदीप दादा पुन्हा एकदा तयार. बघूया काय करतात. सुंदर असा एक गॅपच्या दिशेने चेंडू टोललेला आणि उदय यांच्या हातात गेलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते उदय सरांकडून. बघूया. आणि या जोरावर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 27 बाद 27. तिसरा षटक चालू आहे संदीप सरांकडून. TNCC संघाकडून तिसरं षटक घेऊन ते म्हणजे संदीप पाटील, एक नावाजलेले प्लेयर, एक अष्टपैलू प्लेयर. आपल्या TNCC संघाला एक चांगला आपल्याला हिरा भेटलेला आहे. भले त्यांचं वय जास्त असेल परंतु त्यांनी क्रिकेट एक सोडलेलं नाही. क्रिकेटचं त्यांचं प्रेम आहे. बघूया पुन्हा एकदा तयार संदीप पाटील. बघूया. आणि मला वाटतं हा चेंडू व्हाईट. एक अतिरिक्त धावसंख्या इथे मिळालेली आहे श्रीराम गवेला. थोडंसं संदीप सरांचं एक थोडंसं पायात टाकण्याचा त्यांचा बेत होता, परंतु तो हुकलेला आहे आणि परंतु तो व्हाईट चेंडू. आणि याच जोरावर 28 धावसंख्या 2 बाद. आणि मला वाटतं हा त्याने बॉल पूर्ण हाफ पिच टाकल्यामुळे हाही चेंडू व्हाईट. आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्या श्रीराम गवे या संघाला मिळालेली आहे. आणि याच जोरावरती संघाची धावसंख्या होती म्हणजे 29 2 बाद 29. बघूया पुन्हा एकदा तयार. सुंदर अशी गोलंदाजी करताना संदीप पाटील. आणि मला वाटतं हा लेगच्या दिशेने हलकासा क्लिक केलेला आणि अमोल यांच्या हातामध्ये चेंडू तो चांगल्या परीने त्यांनी पकडलेला आहे. आणि एकच धावा त्यांना इथे मिळालेली आहे. आणि सुमेधा चांगला असा खेळाडू, 10 चेंडूमध्ये आतापर्यंत 19 धावा त्यांनी चांगल्या तऱ्हेने बनवलेल्या आहेत. एक वन साईडनं आता आपला हळूहळू किल्ला लढवतोय, त्याची साथ द्यायला सिद्धेश. आणि मला वाटतं प्रणय दादा यांचं आगमन झालं. धन्यवाद प्रणय दादा. बघूया पुन्हा एकदा तयार संदीप दादा. सुंदरचा ऑफच्या दिशेने टोलवलेला चेंडू आणि मला वाटतं हा षटकार. 6 धावा इथे मिळाल्या. शिवरायांचा शावा आणि मिळाले 7 धावा. वा भाई वा, मजा आ गया. मागाशीच प्रणय दादा बोललो की थोडंसं आता उन्हाचा पारा चढलेला आणि मला वाटतं चौकार षटकार आपल्या इथं पाहायला मिळतील आणि नक्कीच मिळणारच.
आणि चांगल्या परीने सिद्धेश दादाने इथे चांगले खर्च केले ते आणि मला वाटतं हा चेंडू चांगला निर्धाव चेंडू टाकलाय तो संदीप दादाने आणि या जोरावरती मला वाटतं श्रीराम गव्या संघाची धाव संख्या 36 2-36. सुमेध चांगल्या परीने आपल्या 10 चेंडू मध्ये मला वाटतं 19 धावा त्याने केलेल्या आहेत. एक चांगल्या परीने एक साईडने आपला किल्ला लढवतोय तो. आणि प्रणय दादांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना मागाशीच बोललो होतो पण त्याच्या शब्दांना मान राखून ते आलेले आहेत. हॅलो. धन्यवाद संतोष. खरंच आपण ज्या पद्धतीचे सामने ह्या मैदानामध्ये आपण ज्या खरंच संतोष आपण एक जे पाहतोय हा जो खरंच एक चांगला असा खेळ पाहायला मिळतो. खरंच खरंच एक चांगला झेल घेण्याचा त्याचा प्रयत्न मात्र जो होता तो संतोष आपण बघितला. एक एक कॅच आपल्याला पाहायला जो मिळाला असता मात्र थोडीशी काहीतरी चुकी आपल्याला इथे सुद्धा पाहायला मिळते. आता मात्र एक चौथं षटक मात्र आता चालू आहे. मात्र ते चौथ्या षटकाच्या गवे ह्या संघाच्या आतापर्यंत धाव जी झाली ती जवळपास 39 धावा आणि 2 गडी बाद झालेत आणि मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मिळते. या एका धावेनंतर संघाची मात्र धाव संख्या ही वाढत चालली. संतोष या धावेनंतर संघाची धाव संख्या जी झाली ती 40 2 बाद 40. खरंच चांगला असा खेळ पाहायला मिळतो आपल्याला मैदानात. पुढचा बॉल अमोलचा आणि हात दिलाय जसा म्हणतो आपण हा संतोष तुझ्या भाषेमध्ये जसं आपण म्हणतो वाऱ्यामध्ये जसा फेरबदल होतो त्याच पद्धतीचा हा षटकार सुद्धा आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय खतरनाक असा फटका होता आणि त्याचा एकदा बॉल जर तुम्ही जर त्याच्या लेवलमध्ये टाकला तर नक्कीच त्याचा तो कार्यक्रम करत असतो. आणि ह्या षटकारानंतर मात्र आता संघाची धावसंख्या मात्र वाढत चालली आणि या धावेनंतर या षटकारानंतर संघाची धावसंख्या मात्र होते ती 46 2 बाद 46. नक्कीच प्रणय मला वाटतं स्कोर आता हळूहळू वाढतोय आणि सुमित सुद्धा मी मागाशीच बोललो की वन साइड आपला किल्ला लढवतोय. 11 चेंडूमध्ये त्याने मला वाटतं आता 20 धावा बनवलेल्या आहेत आणि चांगल्या परीने तो आपली फलंदाजी करतोय. मला वाटतं बघूया श्रीराम गावे 46 वर 2 त्याने विकेट त्यांनी गमावले आणि चौथं षटक चालू आहे. अमोल बघूया काय करतो तो अमोल दादा. बघूया अमोल तयार. सुंदर असा फ्लॅट टाकण्याचा चेंडू आणि मला वाटतं हा सीमा रेषेच्या बाहेर 6 धावा. सासू गेली झोपून आणि जावयाला 90 टाकून आणि षटकार मारलाय वाकून. वा भाई वा मजा गया. प्रणय काय सांगशील या षटकाराबद्दल तू जरा सांग. खरंच संतोष आपण बघतोय जी तोडफोड अशी आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते मैदानात. आता आपण ज्या पद्धतीचं एक निसर्गाचं वादळ पाहायला मिळत होतात त्याच पद्धतीने आता खेळाडूंनी त्याचं जे वादळ आहे ते निर्माण केलंय आणि त्याचीच एक वादळाची आपल्याला एक रूपरेषा अशी मैदानात पाहायला मिळते. खरंच चांगली अशी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी तो मात्र सिद्धेश. खरं त्याने आतापर्यंत 6 चेंडू खेळलेत नाही जवळपास 21 धावा त्याने आपल्या संघासाठी जमवलेत. मग या पुढचा चेंडू असेल आणि हा कशा पद्धतीने खेळण्याचा त्याचा प्रयत्न असेल. नक्कीच प्रणय कारण की सिद्धेश आता 2 मिनिटापूर्वीच आलेला. तो चौथ्या ओव्हरला मला वाटतं 3ऱ्या ओव्हरला आलेला.
शेवटला येऊन त्याने अशी ती फलंदाजी केली धडाकेबाद. मला वाटतं पुन्हा त्यांचा एकदा मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु थोडासा हलका चेंडू टाकलेला अमोलने, त्याला ते जमलेलं नाही. त्यांचा मारण्याचा प्रयत्न होता, हाही षटकार जाईल त्याचा अंदाज होता ऑफच्या दिशेने, परंतु तो बॉल आपला निर्धाव चेंडू निघालेले अमोल यांचा. आणि याचबरोबर संघाची धावसंख्या 52, 2 बाद 52. चौथा षटक चालू आहे. बघूया पुढचा चेंडू संतोष. खरं तर चांगला बॉल टाकलाय, आता मात्र त्याने एकदम कमबॅक घेतला आणि ह्या ओव्हरची शेवट जी ओव्हरची होती ती मात्र आता शेवट झालेली आहे. अजून मात्र जवळपास एक षटक एक शेवटचं बाकी आहे. त्या षटकामध्ये किती धावा गेल आतापर्यंत 4 षटकांचा सामना होता, तो समाप्त झाल्यानंतर मात्र एक गवे ह्या संघाची धावसंख्येची मात्र होते ते मात्र 52, 2 गडी बाद 52. अजून मात्र गवे या संघाला सुद्धा अजून एक चांगला चान्स आहे. 6 चेंडू बाकी आहे. संतोष किती धावा होतील, काय अंदाज असेल तुझा? मला वाटतं प्रणय जर असेल तर चौकार षटकार लागत असतील तर मला वाटतं 60-65 आसपास टार्गेट जाऊ शकतो. तगडं असं आव्हान मला वाटतं तिसऱ्या दिवसामधलं बघूया. आणि ते मला वाटतं आपला TNCC होम ग्राउंड असल्यामुळे तेही चेस करतील. काय सांगशील तू? नक्कीच संतोष करू शकतात ते. पण एक तुला एक विचारायचं राहून गेलं. मी थोडंसं एक समालोचनाला एक थोडासा उशीर झाला मला, पण हे नाणेफेक कोणता संघ जिंकला होता? खरंच गवे ह्या संघाचं खरंच एक म्हणावं लागेल, कारण आपण बघितलं या मैदानामध्ये अजूनपर्यंत कोणी चेस केलेला नाहीये संतोष. आज होते का, कालच्या पूर्ण दिवसात अजिबात एक पण चेस नव्हता. आणि एक 6 बॉल 6 धावा सुद्धा, एक जवळपास 6 चेंडूनी 6 धावांची सुद्धा आवश्यकता असताना सुद्धा तो संतोष त्या ज्या धावा आहेत त्या झाल्या नव्हत्या. आता मात्र नक्कीच संतोष आजचा तिसरा दिवस सुद्धा आहे. थोडा पिचमध्ये काहीतरी चेंजेस वगैरे झालेले असेल तर धावा होऊ सुद्धा शकतात, किंवा आपला हा आजच्या दिवसातला पहिलाच सामना सुद्धा आहे. आपण जसं म्हटलं की 2 दिवस झाले कोणी चेस नाही केलं या मैदानात, पण चेस सुद्धा होऊ शकतं आणि पहिलाच सामना आहे. जर इथं चेस जर झाला तर मी तुला नक्कीच सांगेन की संतोष मैदानाने एक काहीतरी रूपरेषा त्याची जी आहे ती त्याच्यात त्याने बदल मात्र घेतला आहे. नाही, नक्कीच प्रणय. जर चेस झाला तर पुढे आपले भरपूर सामने अजून खेळवायचे आहेत, तर नक्कीच सर्वांना प्रेक्षकांना मजा येईल बघायला. सर्व मॅचेस आपले होणार आहेत, क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल. बघूया श्रीराम गवे या संघाची धावसंख्या होते 52, 2 बाद. एक 4 षटकानंतर जो फलकावरती धावसंख्या 52, 2 बाद. बघूया, थोडंसं डिस्कस चालू आहे, कुणाला चेंडू टाकायचा. एक शेवटची ओव्हर जी बाकी आहे, 7 चेंडू बाकी आहेत, कुणाला द्यायचं. एक माझी विनंती असेल TNCCच्या कर्णधारांना, कृपया करून तुम्ही लवकरात लवकर तुमचा जो काय असेल गोलंदाज त्याला लवकर लवकर पाठवायचं. एक तुम्हाला एक नम्रपणे एक विनंती असेल TNCCच्या कर्णधारांना. आणि जे कोणी संघ आले असतील त्याने इथं समालोचनामध्ये संपर्क साधायचा आहे. आणि व्हॅलेंटायर आपले जे आहे TNCचे सभासद सर्व, त्यांना थोडं पाण्यापिण्याची सोय करायची आहे, जेणेकरून त्यांना कुठला त्रास येता कामा नाही. ज्यांना ज्यांना जिम्मेदारी दिलेली आहे पाण्याची सोय करायची, त्याने आपलं काम पार पाडायचं आहे. एक थोडीशी माफी असावी, आमच्या समालोचनकडून काहीतरी एक चुकी झालेली असावी कदाचित. कारण की आता पण जे जे चेंजेस आहे आणि पब्लिक मात्र आता खूप आपल्याला पाहायला मिळते इथे ह्या मैदानात. एक 6 ओव्हरचा हा सामना मात्र असेल. बघूया आता मात्र येईल तो उदय आपल्या संघासाठी एक गोलंदाजी करताना पाहायला मिळते. एक संतोष आपल्याला समीकरण पाहता एक उदय जो आहे तो एक वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येतो आणि संघासाठी एक 5वं, आणि हा सुद्धा ऑफच्या दिशेने वाहण्याचा प्रयत्न हा डोक्याच्या वरतून गेलाय. मात्र बघूया कशा पद्धतीने काय फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला एक चांगली अशी सागरकडून. आणि 2 धावा मात्र मिळालेत आणि 2 धावे होते, त्याला समाधान मानावं लागेल. एक चांगल्या पर्याने आपला उदय, एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे TNCC संघ. बघूया पुन्हा एकदा मारा करतोय.
फुलटॉस टाकलेला चेंडू आणि मला वाटतं लेगच्या दिशेने हा टोलावलेला चेंडू आणि मला वाटतं हा षटकार, सुंदर असा षटकार वावराच्या बाहेर. हे चांगल्या परीने मी तुला मगाशीच बोललो प्रणय की जसा जसा उन्हाचा पारा चढत जाईल षटकारचा, हे बघा रिप्लाय बघू शकतो आपण कसा फुलटॉस चेंडू टोलवलेला लेगच्या दिशेने आणि चांगल्या पद्धतीने त्यांचा फायदा घेतलेला फुलटॉस चेंडूचा प्रणय. आणि याचबरोबर श्रीराम गवई संघाची धावसंख्या 62 बाद. आणि मात्र ह्या षटकारानंतर मात्र संतोष आपल्याला धावा पाहायला मिळतात त्या 60. काय सुंदर अशी फलंदाजी करतात दोन्ही पण आपल्या संघासाठी. एक सुमेध आणि सिद्धेश बघूया हा मारलाय लेगच्या दिशेने, पुन्हा एकदा मारलाय आणि पुन्हा एकदा हा चेंडू एक कॅच घेण्याचा मात्र प्रयत्न होता पण त्यानं आता परत पुन्हा एकदा सुमेधला मात्र 2 धावांवरतीचं समाधान मानावं लागेल. या 2 धावेच्या नंतर एक गवे या संघाची वाढती धावसंख्या जी मात्र होते ते मात्र 62. बघा हा मात्र चेंडू मला वाटतं वाईट टाकलेल्या उदय यांनी एक अतिरिक्त धावसंख्या मिळाली आहे गवई या संघाला. आणि या जोरावर 63 लॉस ऑफ 2 विकेट्स, एक 5वा षटक चालू आहे. बघूया पुन्हा एकदा हवेत टोलवलेला चेंडू अगदी मस्तपैकी त्याचा फायदा घेतला आणि मला वाटतं षटकार. वा भाई वा, मजा आ गया. काय षटकार मारलाय. मी तुला मागाशीच बोललो उन्हाचा जसा जसा पारा चढत जाणार आहे प्रणय तसे तसे आपल्या प्रेक्षकांना षटकार चौकार असे पाहायला मिळतील या धाडशीच्या ग्राउंडमध्ये. काय सांगशील प्रणय? संतोष आपल्याला पाहायला मिळते ते मस्तकवरती त्याने एकदम दस्तक दिले. काय खेळी खेळले, काय टेन्शन वाढवले मात्र इथे TNCCचं. काय धुवाधारशी फलंदाजी पाहायला मिळाले. काय दोघं जण ठोकतायत. खर्च आपण 15 चेंडू आपण बघितलं तर आपण एक सुमेध जवळपास 15 चेंडू खेळतोय आणि जवळपास 36 धावा, तो अर्धशतक सुद्धा लावू शकेल. कारण की अजूनपर्यंत आपण या मैदानात नाही एक माफी असावी गेल्या वर्षी एक अर्धशतक आपण पाहिलं होतं संतोष. खरंच चांगल्याशी त्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. तसं त्याच पद्धतीची खेळी होते का सुमेधकडून? बघूया पुढचा चेंडू उदयचा पुन्हा सुमेधला. हा पण पुन्हा एकदा मारलाय लेगच्या दिशेने मारलाय. बघूया किती धावा घेतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याचा सुद्धा त्याचा प्रयत्न होता पण त्याला एका धावेवरती मात्र एक थांबावं लागेल. आणि पंच आम्हाला सांगतायत की ह्या ओव्हरचा एक समाप्ती झालेली आहे. आता मात्र शेवटचे 6 चेंडू असतील आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र 72 धावा झाले त्या गवे ह्या संघाच्या. आणि अजूनपर्यंत त्यांनी 2च गडी बाद आपले जे होते ते सॉरी माफी असावी 3 गडी जे आहेत ते त्यांचे तंबूमध्ये परत गेलेले आहेत. खरंच माफी असावी पुन्हा एकदा 2च गडी तंबूमध्ये गेलेत ते गवे ह्या संघाच्या. मात्र खरंच चांगलेच 72 धावा आपल्या संघासाठी बनवलेत. आता मात्र शेवटचे षटक जो घेऊन येईल आपल्या संघासाठी 6 चेंडू टाकण्यासाठी येईल तो मात्र सागर. बघूया एक चांगला चान्स सुद्धा असू शकतो संतोष, कारण की जवळपास 11 धावा पाहिजेत त्या जुमेदला एक शतकासाठी. हा सुद्धा मारलाय. खरंच हा लांब लचक षटक आहे पण हा मात्र एक सेफ कॅच असा पाहायला मिळतोय. सेफ कॅच मनोज हातात गेलाय आणि तो सुमेधला मात्र आता परतताना आपल्याला पाहायला दिसेल. सुमेध काय खरंच चांगली फलंदाजी होती. एक माझी कॅमेरामॅनला एक विनंती असेल की जो सुमेधची जी फलंदाजी होती त्याच्याकडे थोडासा कॅमेरा फिरवायचा आहे. खरंच चांगली अशी फलंदाजी आपल्या संघासाठी केली. खरंच अभिनंदन तुझं सुद्धा असेल सुमेध. काय तुझी चांगलीशी फलंदाजी आम्हाला या मैदानात पाहायला मिळाली. बघा श्रीराम गवे या संघाची धावसंख्या 72 आणि सिद्धेशला सर जोडीदार आलेला आहे आता हर्ष. बघूया सिद्धेश चांगल्या परिणती ते आपला फलंदाजी करतोय. आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी मेहनत करताना दिसत आहे. हे धाडसे त्या ग्राउंडवरती एक सुंदर असं आमचं की ते एक ग्राउंड आहे नावाजलेलं. खूप या आपल्या ज्या ग्राउंडमधून चांगले क्रिकेटर खूप पुढे गेलेले आहेत. बघूया पुन्हा एकदा तयार चांगल्या परीने एक
मस्तकडे क्लिअर केला, थोडीशी मिस फील्ड इथे पाहायला मिळते आणि मला वाटतं तिथे एक धाव तिथे कम्प्लीट केलेला आहे. थोडासा बॉल फिरला आणि तिथे एक धाव त्यांना मिळाली आणि या जोरावर संघाची धावसंख्या 73, 3 विकेट. एक आता शेवटचं षटक सागर दादा यांच्या मार्फत चालू आहे, बघूया. आणि सिद्धेश 8 चेंडूमध्ये 21 धावा, सुंदर अशी फलंदाजी ते करताना पाहतो. बघूया पुन्हा एकदा मारा करतोय सागर दादा आणि सुंदर असा ऑप्शन दिसते, हायवे टोळवलेला चेंडू आणि मला वाटतं तो गॅपमध्ये गेलेला बॉल आणि मला वाटतं चांगल्या परीने एक फटका तिथे टोळवलेला चांगला. आणि आलेल्या सर्व संघांचे इथे हार्दिक हार्दिक स्वागत. जे कोणी संघ आले असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये आपले नाव नोंदवायचं आहे. आणि बाउंड्रीच्या बाहेर आपले सर्व प्लेयर तिथं आहेत बाउंड्रीवरती, त्या थोडी पाण्याची सोय करायची आहे. सोया पुन्हा एकदा तयार, सुंदर असा मारा जाण्याचा प्रयत्न, परंतु तिथे एक धाव तिथे कंप्लीट आणि मला वाटतं दुसरी धाव तिथे कंप्लीट केलेली आहे. चांगल्या परिणामाची फलंदाजी श्रीराम गवे या संघाकडून. मला वाटतं चांगला रन रेट असावा. काय सांगशील पण 77, लॉस ऑफ 3 विकेट्स. खरं तर संतोष, या वर्षीचा हा जवळपास रेकॉर्ड स्कोअर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की एक याच मैदानात जो हायेस्ट स्कोअर जो होता तो TNCC ह्या संघाचाच होता. पहिला सामना ज्या दिवशी पहिल्या दिवशी खेळला त्या दिवशी जवळपास 72 किंवा 73 असं काहीतरी एक धावांचं आव्हान मात्र समोरच्या संघासमोर ठेवलं होतं. त्याच पद्धतीची आता फलंदाजी आपल्याला एक इकडून गवे या संघाकडून पाहायला मिळते. कशा पद्धतीची फलंदाजी करतील आणि अजून हा स्कोअर जो कुठं जो आहे तो पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. हा मारलाय, मी तेच म्हणतोय संतोष. काहीतरी षटकारांची आतषबाजी जी आपल्याला आहे ती पाहायलाच मिळते, ती काही थांबलेली नाही. भले काही असू दे, एक शेवटचा चेंडू होता मात्र जो टाकला होता त्याच्यावरती सुद्धा कार्यक्रम चांगलाच झालाय. आणि ह्या षटकारानंतर मात्र गवे या संघाची धावसंख्या मात्र होते ती 83. खरं तर 83 खूप मोठी धावसंख्या आहे संतोष. जवळपास 84 धावांचं आव्हान मात्र आता ठेवलंय. नाही नक्कीच प्रणय. आता बघूया TNCC संघ त्यांना मला वाटतं पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जेवढा फायदा करता येईल तेवढा त्याने फायदा करू शकले पाहिजे. नंतर जर तिसऱ्या ओव्हरनंतर जे 3 ओव्हर बाकी असतात तेव्हा ते काय करू शकतात. मला वाटतं बाउंड्रीच्या अर्धे बाहेर, ते बाउंड्रीच्या लाईनवरती बाहेर पुढे प्लेयर असतात, ते जमू शकत नाही, मग मुश्किल होतं. कारण की जेवढा पॉवर प्लेमध्ये त्यांना मारता येईल तेवढा ते प्रयत्न करतील TNCC संघ. सगळं असं त्याने आव्हान उभं केलं श्रीराम गवे या संघाकडून. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळाली. सिद्धेश, सुमित आणि सिद्धेश यांनी चांगली फलंदाजी केली आपल्या टीमसाठी. बघूया चालू असलेला सामना श्रीराम गवे वर्सेस TNCC तेलेश्वर नगर, YouTube लाईव्ह 2025. आलेल्या सर्व संघांचं इथे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि दिवस तिसरा, थोडंसं सकाळपासूनच थोडंसं उन्हाचा पारा चढलेला, थोडंसं क्लायमेटमध्ये चेंज झालेलं आहे थोडंसं. प्रणय, एक कॅमेरामॅन ज्या पद्धतीने तुम्ही कॅमेरा जिकडे फिरवताय तर एक तुम्हाला एक विनंती असेल, जे उजव्या बाजूला एक आपल्याला पॅव्हेलियन जे दिसतंय उजव्या बाजूला, एक देवके या संघाला एक विनंती असेल माझी. देवके आणि नांटी या संघाच्या दोन्ही कर्णधारांना एक विनंती असेल तर टॉससाठी तुम्ही इथे यायचं आहे. त्या बाजूला नाही आहे कॅमेरामॅन, तुमच्या राईट साईडला जो तुमचा कॅम जो आहे तर कॅमेरामॅन मधून आपण पाहायला मिळतो तिकडे आपल्या TNCC संघाचे जे अध्यक्ष जे आहेत दौलतदादा रांगले, हे सुद्धा आपल्याला तिथे बसलेले पाहायला मिळतात. ते पण सुद्धा एक बाहेर बसून एक क्रिकेटचा आनंद घेतात. एक कॅमेरामॅनला एक विनंती करेन, तुमचा थोडासा कॅमेरा वरती जर फिरला तर त्या मुलांनी जे एक नवीन आयडिया एक चालू केले, तिथे तुम्हाला पंखा पाहायला मिळेल. हा एक पंखा दिसतोय मित्रांनो, तुम्हाला पाहायला मिळत असेल तो पंखा. त्या खोपटीमध्ये एक काहीतरी चांगली सुविधा मुलांनी केली होती झोपण्यासाठी आणि त्या खोपटीत एक पंखा मात्र तिथे लावलाय. काहीतरी एक आपण म्हणतो संतोष, एक नवीन जे रील्स पद्धतीने आपल्याला कधी कधी पाहायला मिळते, टेक्नॉलॉजी अशा पद्धतीचं एक टेक्नॉलॉजी तिथे त्यांनी यूज करून जे लावलंय. नक्कीच प्रणय. बघूया आता एक चांगल्या पद्धतीने श्रीराम गवे चांगल्या पद्धतीने फलंदाजी. दोन्ही संघाने ते नाणेफेकीसाठी यायचं आहे. सर्व आलेल्या संघांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. बघूया संदीप दादा पाटील आणि हर्ष
आपले ओपनर फलंदाज त्यांचं आगमन झालेलं आहे मेन विकेटवरती TNCC या ग्राउंडवरती. बघूया एक खर्च एक मनोज दादा लखमजे यांचं सुद्धा मैदानामध्ये आगमन झालेलं आहे. आणि दादाने खरंच दोन्ही ठिकाणी ज्यावेळी गाव पातळीवरती आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा ज्यावेळी स्पर्धा ज्या असतात तिथे आमचं तुमचं लाख मुलाचं आम्हाला सहकार्य असतं. दादा खरंच तुमचं एक TNCC तर्फे मी खरंच एक आभारी असेन. असं तुमचं सहकार्य आम्हाला लाभायला पाहिजे. मी एक विनंती करेन पुन्हा एकदा नांटे आणि देवके द ग्रेट अंबिका देवके ह्या संघाच्या कर्णधारांना कृपया करून पॅव्हलियन जवळ यायचं आणि नाणेफेक करून घ्यायचं आहे. एक नक्कीच प्रणय सर्व मी पुन्हा एकदा सर्व आलेल्या संघांचे मी ते हार्दिक स्वागत करतो. आणि जे कोणी संघ आलेले असतील त्यांनी ते थोडं आपलं समालोचन कक्षामध्ये थोडंसं आपलं नाव नोंदवायचं आहे जेणेकरून आम्हाला पुढचं काम सोपं जाईल. आणि दिवस तिसरा यूट्यूबला 2025 वैयक्तिक षटकांचे क्रिकेट सामने दाडशेत ग्राउंड ब्रोंडे. बघूया कोण आज मानाची ट्रॉफी घेऊन जातो. एक सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. प्रेक्षक वर्ग वाट बघतायत नाचवत गाजवत कोण ट्रॉफी घेऊन जातो आणि कोण लकी ठरतोय. बघूया एक चांगला असा धावांचा डोंगर श्रीराम गवया संघाने उभा केलेला आहे. सुमेध आणि सिद्धेशनी काय फलंदाजी केली. चौकार षटकार सर्व प्रेक्षक वर्ग खुश आहेत. काय पण सांगशील. एक माझी विनंती असेल मात्र आता देवकी आणि नांटी या संघाच्या कर्णधारांना कृपया करून पॅव्हलियन जवळ यायचं आहे आणि एक नाणेफेक करून घ्यायचं आहे. खरंच एक पुन्हा एकदा एक मी एका व्यक्तीचं असं एक आगमन सुद्धा मी मैदानात करतोय जे म्हणजे समीर दादा लक्कमजे. तुमचा सुद्धा एक चांगलासा प्रतिसाद तुमचा आम्हाला लाभतो. खरंच आपण पुन्हा एकदा आता मॅचकडे वळतोय. मॅचच्या रूपरेषेकडे लक्ष देतोय संतोष. पहिला चेंडू होता ना पहिल्या चेंडूवरती मात्र हर्षदने एक जवळपास चौकार मारलाय. पॉवर प्लेचा थोडासा काहीतरी तो वापर करताना पाहायला मिळतो संतोष. नाही नक्कीच पण मला वाटतं संदीप दादाची जर बॅट चालली तर त्याला तर मला वाटतं 83चा जो स्कोअर आहे त्याला तो कमी वाटेल असं मला तरी अंदाज आहे माझा. जर त्याने सुद्धा या पॉवर प्लेमध्ये जर त्याने फायदा उचलला षटकार चौकार लगावले तर नक्कीच काहीतरी वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल दाडशेत त्या ग्राउंडवरती. बघूया यूट्यूब लाईव्ह 2025. बघूया पुढचा बॉल सुद्धा मारण्याचा प्रयत्न ऑफच्या दिशेने टोलवलाय. हा सुद्धा मात्र चौकार. काय संतोष बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. खरं तर संतोष हा धावांचा जो डोंगर जो आहे ते गवी या संघाने सुद्धा एक जवळपास 84 धावांचं जे आव्हान जे आहे ते TNCC या संघासमोर ठेवलं होतं. मात्र आपल्याला पाहायला मिळते की जो एवढा डोंगर आहे तो थोडासा एक तोडताना सुद्धा एक कमी करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. ते फलंदाज काय बॅटिंग करतो हर्षद आपल्या संघासाठी. नक्कीच पण मी तुला मगाशीच बोललो जेवढा फायदा करतील पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपल्या बरोबर ते फायदा करता आला पाहिजे. चौकार षटकार जेवढे तुम्हाला लगावता येतील तेवढे तुम्ही लावले पाहिजेत. नंतर ते 3 ओव्हर उरतात मला वाटतं सर्व प्लेयर बाहेर जातात त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं ते अवघड जातं रन बनवते वेळी. बघूया आता एक चांगल्या पद्धतीने आपला हर्ष एक चांगला युवा खेळाडू या TNCC संघाला लाभलेला आहे. या 2 चेंडूमध्ये त्याने 8 धावा चांगल्या परीने त्याने खेळलेल्या आहेत. हर्षात पुन्हा एकदा तयार. सुंदर असा ऑफच्या दिशेने चेंडू आणि मला वाटतं हा झेल बाद झालेला आहे. एक त्यांचा चांगला तिकडे ऑफ साईडला फिल्डरच्या वरून त्यांचा मारण्याचा चांगला प्रयत्न होता परंतु तो तिथे फसला गेला आणि मला वाटतं तो तिथे झेल बाद झाला. आणि मला वाटतं याच जोरावर TNCC या संघाची धावसंख्या 8. बघूया बघा आपण बघू शकता बघा रिप्लायमध्ये कसा त्याने ऑफच्या दिशेने चांगला टोलण्याचा प्रयत्न बघा. सुंदरसं इथं झेल घेतला त्या प्लेयरने श्रीराम गवया संघाकडून. एक सुंदरचं क्षेत्ररक्षण प्रणय. खरंच चांगलासा एक नक्कीच एक पहिली चांगलासा लागलेला झटका आहे तो हर्षदच्या रूपाने. आता मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय तो
सागर सुद्धा तोडफोड मंडळाचा अध्यक्ष आहे. संतोष खरंच आपण बघितलं आहे खूप मुंबईची मोठी मोठी मैदानात मात्र आपण तो बघतो तर त्याच्याकडे त्याच्या बॅटमधून जे धावा ज्या निघतात ते षटकार आणि चौकाराशिवाय नसतात. नक्कीच प्रणय. बघूया पुन्हा एकदा तयार. सिद्धेश मारा करतोय. ओ सुंदर अशी गोलंदाजी. मला वाटतं सागर यांचा थोडंसं हॉपच्या दिशेने थोडंसं क्लिक करण्याचा प्रयत्न आणि चोटी धाव संख्या आणि मला वाटतं एक धाव तिथे मिळाली आणि या जोरावरती TNCC या संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 9 1 बाद. मला वाटतं आता 1-2 रनने प्रणय चालणार नाही आहे. जेवढा पॉवर प्ले तेवढा तुमचा फायदा घ्यायचा आहे त्या घेतलाच पाहिजे कारण की रनचा डोंगर मोठा आहे. काय सांगशील? खरंच जवळपास 14 धावांची आवश्यकता मात्र इथे असेल आणि हा मात्र मारलाय बॅक साईडला जाईल तो पण तिकडे मात्र डिक्लेअर स्वरूपात एकच धाव मिळेल. काय शॉट खेळला होता मित्रा. खरंच चांगला होता शॉट पाहायला मिळाला. एखादं जवळपास तिकडे जर डिक्लेअर स्वरूपात नसतं तर नक्कीच 6 धावा सुद्धा मिळाल्या असत्या. कसं शॉटमध्ये होतं वजन आपण जसं म्हणतोय आणि मात्र या वजन असल्याने तो बॅक साईडला गेला मात्र पण एकच धावेवरती त्याला समाधान मानावं लागेल. नक्कीच पण तुला मागाशीच बोललो संदीप दादा जर टिकला तर त्याला तो 83चा स्कोर आहे त्याला कमी वाटेल. बघूया पुन्हा एकदा तयार संदीप दादा. आणि मला वाटतं हा बाद झालेला आहे. संदीप दादा पाटील एक चांगला समोरच्या दिशेने त्याच्या टोलवण्याचा प्रयत्न. बघूया TNCC या संघाची धाव संख्या 10. बघूया बघा आपण कसा रिप्लाय बघू शकतो. मला वाटतं थोडा बॉल थोडा खाली बसला आणि बरोबर स्टंपच्या इथे लागला आणि ते बोल्ड झालेले आहेत संदीप दादा पाटील आणि त्यांची जागा घेण्यासाठी अमोल आलेले आहेत. बघूया पुन्हा एकदा तयार. एक षटकानंतर संघाची धाव संख्या 10 2 बाद. आता नवीन गोलंदाज समर्थ श्रीराम गवे या संघाकडून आपल्या दुसऱ्या षटक आणि आपलं स्वतःचं एक षटक आपल्या बघूया काय करतात समर्थ. सुंदर असा फ्लॅट चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु मला वाटतं तिथे एक धाव तिथे मिळालेली आहे. सागर दादाने तिथे स्टॉप केलेला आहे अमोलला की थांब फक्त एकच धाव तिथे मिळू शकते घाई करून चालणार नाही. पण मला वाटतं प्रणय आता मला वाटतं तुम्ही पॉवर प्लेचा फायदा आताच घेतला पाहिजे. चौकार षटकार लगावले पाहिजे. नंतर तुम्हाला जर 3 ओव्हर मिळतील सगळे प्लेयर थोडंसं बाउंड्रीच्या बाहेर जाते तुम्हाला नंतर भेटणार नाही स्कोर मारायला. काय सांगशील याबद्दल? नक्कीच धावा मात्र आता कराव्याच लागतील. एक माझी एक विनंती असेल देवके आणि नांटे या संघाच्या दोन्ही कर्णधारांना एक विनंती असेल कृपया करून पॅव्हलियन जवळ यायचं आहे आणि नाणेफेक करून घ्यायचं आहे. बघूया पुढचा मात्र चेंडू असेल तर समर्थचा जवळपास अमोलला. बघूया कशा पद्धतीने फटकेबाजी करेल. हा समोरच्या दिशेने मारला. मी मागाशी आधीच बोलायला एक विसरून गेलो होतो. हा चेंडू त्याला जर त्याच खरंच चांगला असा षटकार आपल्याला पाहायला मिळाला तो अमोलच्या बॅटमधून. मात्र ह्या 6 धावेच्या मदतीनंतर TNCC संघाची मात्र धाव संख्या ती आहे ती संतोष आपल्याला वाढताना पाहायला मिळते. जवळपास 17 धावा झाले ते 2 गडी बाद झालेत. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टाकण्याचा त्याचा प्रयत्न होता मात्र पंच त्याला वाईटची दिशा देतील आणि ह्या अतिरिक्त धाव संख्येनंतर मात्र पुन्हा एकदा TNCC संघ हा हळूहळू का होईना पण मात्र एका जो धावांचा जो डोंगर होता 84 धावांचा डोंगर जो उभा केलाय गवे या संघाने तिकडे थोडंसं वळताना पाहायला मिळतात. बघूया पुढचा चेंडू अमोलने पुन्हा एकदा त्या दिशेने मारलाय. त्याला असं जर गोलंदाजी केली ना संतोष तर प्रत्येक चेंडूवरती 6 षटकार मारण्याची ताकद मात्र ती अमोलमध्ये आहे. तर नक्कीच पण मी मागाशीच बोललो पॉवर प्लेचा जेवढा तुम्हाला फायदा करता येईल तेवढा तुम्ही घ्यायलाच पाहिजे कारण की धावांचा डोंगर एवढा मोठा आहे.
की ते मारणं कधी कधी कठीण होतं. म्हणून ज्या वेळेला तुम्ही फायदा घ्याल तेवढं चांगलं असतं आपल्या संघासाठी. कारण की आता सुंदर असे बघा 2 छक्के त्याने लागू आलेले ते सिक्सर हे अमोल यांच्या बॅटमधून आपल्या संघाला मिळाले आहेत. आणि या जोरावर मला वाटतं TNCC या संघाची धावसंख्या 24 2 बाद सुंदर असे त्यांनी फटके मारलेत बघा. 2 चेंडूमध्ये मला वाटतं त्यांनी 12 धावा मिळाल्यात. प्रणय नक्कीच संतोष काय फलंदाजी करते आपल्या संघासाठी. अशा पद्धतीने चेंडू टाकला खरंच हा सुद्धा एक षटकार पाहायला मिळते. खरंच आपण मागाशी बघितलं होतं ज्यावेळी गोलंदाजी होती त्यावेळी सुद्धा एक जवळपास अमोलला सुद्धा अशाच प्रकारचे षटकार पडले होते. त्याने खरंच संतोष कमबॅक करून जे त्याने दिले होते त्याच्या डबल त्याने एक पुन्हा आपल्या संघाला परतफेड त्याची आहे ती केलेली आहे. काय लांब लांब षटकार मारतोय. आणि मला वाटतं समर्थने 4 चेंडूमध्ये मला वाटतं 20 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. एक महागडा असं षटक प्रणय म्हणावं लागेल आपल्या श्रीराम गवया संघाकडून. आणि सुंदर अशी धडाकेबाज असं म्हणावं लागेल. 3 चेंडूमध्ये 18 त्यांनी धावा केल्यात अमोल या दादाने. बघूया TNCC संघाची धाव संख्या 30 2 बाद. थोडंसं थांबवले आमच्या पंचांनी बॉलरला. धन्यवाद. बघूया सागर आणि अमोल बघूया काय करतात. पुन्हा एकदा त्याचा लेगच्या दिशेने मारण्याचा मात्र प्रयत्न होता पण खर्च मारलाय त्याने. एक धावेवरती मात्र आता समाधान ते मानावं लागेल ते अमोलला. आणि मात्र एका धावानंतर एक संघाची धाव संख्या मात्र ते पोहोचते ती 31. अजून जवळपास एक चेंडू बाकी आहे. खरंच संतोष चांगलीशी धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते ते TNCC या संघाची. खरंच तुला म्हटलं होतं तोडफोड ह्या मंडळाचं अध्यक्ष जे म्हटलं होतं मी तुला ते मात्र सागरला खरंच त्याने ऑफच्या दिशेने मारलाय. आणि इथे सुद्धा एक 4 धावा मिळालेत. खरंच सागर चांगलीशी फलंदाजी करते. सागर खरंच मोठी मोठी मैदानं सुद्धा सागरने गाजवलेले आहेत. आता ह्या चौकारानंतर मात्र TNCC या संघाची धाव संख्या मात्र ही 35 वरती पोहोचते. अजून एक जवळपास 24 चेंडू बाकी आहेत. 24 चेंडू बाकी असतील आणि त्याचबरोबर त्यांना जवळपास 49 धावांचा एक जो पाठलाग आहे तो करायचा आहे. खरंच संतोष आपण म्हणतोय ना धावांचा जो डोंगर जो बनवला होता कुठेतरी डोंगराला एक पोकळण्याचा प्रयत्न सुद्धा एक जवळपास 35 धावा आतापर्यंत TNCC या संघाच्या झालेल्या आहेत. खरंच चांगलीशी फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. आता मात्र 24 चेंडू बाकी असतील 49 धावा मात्र करावा लागेल. संतोष ज्या पद्धतीचा जो डोंगर जो होता तो मात्र आता कुठेतरी TNCC हा संघ जो पोकरतोय ते आपल्याला पाहायला मिळते. हा जो डोंगर आहे जो पोकरला जसा एक आपण पाहिला होता एक मांजी करून त्याने सुद्धा एक डोंगर पोकरून त्याने आपल्या गावामध्ये जाण्यासाठी एक जो रस्ता बनवला होता तशाच पद्धतीचा काहीतरी एक त्यांचा एक मार्ग सुद्धा असू शकतो. नाही नक्कीच प्रणय. बघूया TNCC संघाची धाव संख्या 35 2 बाद 2 षटकानंतर बघूया. आणि आता मला वाटतं प्रणय 24 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता. बघूया पुन्हा एकदा अमोल दादा तयार. आणि मला वाटतं लेगच्या दिशेने हवे चेंडू टोळवलेला आणि मला वाटतं ही कॅच ड्रॉप झालेली आहे. आणि ही कॅच ड्रॉप झालेली आहे. गचाळाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला. आणि अमोल दादाला इथे जीवदान मिळालेलं आहे. नक्कीच एक सुंदरशी त्याची झेल होती परंतु ती सुटलेली आहे हातातून. बघा आपण रिप्लाय बघू शकतो. बघा कशा पद्धतीने लेगच्या दिशेने असं वाटलं की पहिला षटकार जाणार की काय परंतु नाही तिथे ती कॅच ती ड्रॉप झालेली आहे. बघा आपण बघू शकतो या कॅमेऱ्यामध्ये. बघा चांगल्या तिथे पद्धतीने ते झेल घेतला होता पण त्या हातातून सुटला बॉल. एक बॅड लक म्हणावं लागेल गवया संघाकडून. बघूया सागर दादा 3 बॉल 6 आणि मला वाटतं अमोल चांगल्या पद्धतीने चांगला 5 चेंडूमध्ये 21 धावा बनवल्या नाही. आणि आत्ता मात्र पण 23 चेंडूमध्ये 47 धावा फक्त पाहिजेत. नक्कीच संतोष जर अशा चांगल्या जर कॅचेस जर तुम्ही सोडलात तर मात्र तुम्हाला गेममधून सुद्धा
बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मारलाय, ऑफच्या दिशेने गेलाय, काही का होईना एक बॅटला कट सुद्धा लागून तो ऑफच्या दिशेने गेला. एक धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाले आणि 3 धावा मात्र झालेत आणि 3 धावांवरती समाधान मात्र मानावं लागेल. आणि 3 धावेच्या समाधानी नंतर संघाची जी धावसंख्या मात्र TNCC या संघाची धावसंख्या मात्र होते जे 40. आता मात्र समीकरण कुठेतरी थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 22 चेंडूंनी 44 धावा मात्र हव्या असतील. जवळपास म्हटलंच तर 12चा जो रिक्वायर्ड रन रेट असतो त्याच पद्धतीचा हा थोडासा खेळ पाहायला मिळतोय. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलाय. बघूया किती धावा मिळतात. 1 धाव, 2 धाव, 3 धाव, म्हणजे ते एका धावेवरतीच मात्र त्याला समाधान मानावं लागेल. खरं तर चांगलंसं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला लेगच्या दिशेने पाहायला मिळतंय. नक्कीच प्रणय, चांगली अशी गोलंदाजी टाकत आहेत आपल्या सुमेध. एक त्यांनी चांगली फलंदाजी चांगली केली होती प्रणय. सुंदरचे चौकार षटकार त्यांनी लगावले होते. ओपनर बॅट्समन होते ते, मला वाटतं ते 5व्या विकेट त्यांची विकेट गेले होते, पण चांगल्या पद्धतीने त्यांनी तो सावरला. आणि मला वाटतं आता TNCC संघाची धावसंख्या 41, 2 बाद. मला वाटतं तिसरा षटक चालू आहे. सुमेध यांच्या रूपानं श्रीराम गवे एक चांगला त्याने एक धावफलक चांगला डोंगर उभारलेला आहे. आणि मला वाटतं TNCC या संघाची दुसऱ्या ओव्हरला मला वाटतं 1 किंवा 2 विकेट गेल्या असं वाटलं होतं की डोंगर कुठं घसरतोय की काय, परंतु नाही, एक अमोलने सागरने चांगला फेस तिथं धरला. बघूया पुन्हा एकदा तयार, सुंदर असा चांगला टोलवलेला चेंडू आणि मला वाटतं एक धाव तिथे कंप्लीट, दुसरी धाव तिथे कंप्लीट, चांगल्या परीने पार पडलेले आहे. मला वाटतं आपला अमोलचा चांगला मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु ते आपलं म्हणतो थोडंसं घुसते सूर ते गवसत नाही. या जोरावरती संघाची धाव संख्या होते 43, 2 बाद. आणि आता मला वाटतं 20 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता. आणि मला वाटतं पण आता मला वाटतं परत आता वाटतंय की अमोल दादाने अजून 1-2 सिक्स जर लगावले तर थोडीशी वेगळं समीकरण पाहायला मिळेल. काय सांगशील याबद्दल? नक्कीच संतोष, आजचा जो खेळपट्टी आपण पाहतोय थोडंसं काहीतरी त्यामध्ये बदल सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या वेळी आपण पाहिलं या मैदानाने एक रूपरेखा जी असते ती एक त्याचा बदल घेतलाय. आता मात्र हा चांगलासा चेंडू काहीसा अमोलला कळालेला नाही. हा त्याचा एक धाव घेण्याचा त्याचा प्रयत्न होता, पण त्याचे एक चांगली रनिंग म्हणावी लागेल आणि आपल्या संघासाठी अशा पद्धतीची फलंदाजी सुद्धा तो करतोय. कसं आता मात्र संतोष एक शेवटचा चेंडू बाकी असेल, काहीतरी चेंजेस इथे पाहायला मिळेल आपल्याला. माझा पुन्हा एकदा एक पुकार असेल तो मात्र त्रिमूर्ती देवके या संघाला, त्याचबरोबर एक माफी असावी. महामाई देवके या संघाच्या कर्णधारांना सुद्धा एक विनंती असेल की कृपया करून तुम्ही एक पावलीन जवळ यायचं आहे आणि नाणेफेक करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर नांटी या संघाच्या कर्णधारांना सुद्धा एक माझी विनंती असेल. बघूया पुढचा चेंडू सागरला कशा पद्धतीने मारतो, म्हणजे लेगच्या दिशेने मारण्याचा त्याचा प्रयत्न मात्र होता, पण ते एका धावेवरती पुन्हा एकदा त्याला समाधान मानावं लागेल. संतोष, नक्कीच प्रणय, असं वातावरण पण बघता एकदम सुंदर असं थोडंसं उन्हाचा मारा जास्त आहे. आता या 3 ओव्हर नंतर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 45, 2 बाद. आणि मला वाटतं ते तिसरं षटक पडलं, थोडंसं 10 धावा त्याने दिल्या फक्त. एक चांगल्या पैरीने तिथे हे षटक चांगलं श्रीराम गवे करून. आणि मला वाटतं दुसरी ओव्हर जी पडली प्रणय त्या स्कोअरला थोडासा जास्त रन रेट आला, थोडंसं 6 षटकार चौकार. आणि आता मला वाटतं 18 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता. आणि आता मला वाटतं ही ओव्हर महत्त्वाची ठरेल. ह्याच ओव्हरला जर षटकार चौकार लागवले, मला वाटतं ह्या ओव्हरला 15-18 आले तरच चांगलं होऊ शकतो, समीकरण जरा वेगळं होऊ शकतो. आता मात्र 18 चेंडू आणि 39 धावांचं मात्र पाठलाग TNCC ह्या संघाला करावा लागेल. कशा पद्धतीचा डिफेन्स सुद्धा करतायत, तर खरंच चांगलीशी गोलंदाजी आपल्याला पाहायला सुद्धा मिळेल. आणि मला वाटतं सुमेधच्या अजून 1 ओव्हर शिल्लक असेल, जर त्याने चांगला स्पेस टाकला तर मला वाटतं काहीतरी वेगळं समीकरण पाहायला मिळेल तर श्रीराम गवेच्या संघाकडून त्यांचा प्रयत्न राहील. बघूया पुढं काय होते. संघाची धाव संख्या TNCC 45, लॉस ऑफ 2 विकेट्स. बघूया सागर दादा आणि अमोल चांगल्या पद्धतीने 8 चेंडूमध्ये 25-26 धावा तिथे खेळतोय.
आणि चांगला त्याला सूर गवसलाय. मला वाटतं सागर दादा अजून चांगले मोठे फटके शोधते, परंतु त्याला ते सूर गवसत नाही. प्रणय त्याने ऑफ साईडला 2-3 प्रकार त्याने शॉट मारायचा प्रयत्न केला, पण त्याने ते जमलं नाही थोडंसं. तरी पण ठीक आहे, तो प्रयत्न करतोय. बघूया तर सागर दादा तयार आहे. बघूया पुन्हा एकदा तयार सागर दादा. आणि सुंदर असा गॅपच्या दिशेने टोलवलेला चेंडू, सुंदर असे तिथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि मला वाटतं 2 धावा तिथे कंप्लीट. सागर दादा 2-4 अशा पद्धतीने हळूहळू का होईना पण चांगल्या पद्धतीने तो धावा काढतो. आणि त्याला साथ देणारा आपला अमोल किंग मँग अमोल, सिक्सर किंग अमोल असं म्हणावंच लागेल. कारण की प्रणय त्याने दुसऱ्या ओव्हरला ते षटकार चौकार लगावले. आपले सर्व प्रेक्षक वर्ग खुश झाले. काय सांगशील? नक्कीच संतोष, एक त्याची अशीच खेळपट्टी जी असते ज्या पद्धतीचं अजून त्याने एक रूपरेखा जी आहे सागरची ते आपल्याला मैदानात पाहायला मिळत नाही. ज्यावेळी त्याची बॅट तडपेल ना संतोष, खरंच हा प्रेक्षक जो वर्ग आहे ना असा खुश होईल की त्याला सुद्धा एक आनंद घेता येईल त्याच्या षटकारांचा. किती लांब लांब षटकार मारतो तो सागर. बघूया पुढचा चेंडू सागरसाठी. आणि हा बॅकच्या दिशेने गेला आणि मात्र कट लागून हा मात्र आता विकेट पाहायला मिळेल. खरंच चांगलासा चेंडू टाकला होता, तो काही सागरला कळालेला नाही. मात्र इथं सागर आपली एक विकेट टाकून पुन्हा एका पॅव्हेलियनमध्ये येताना पाहायला मिळतोय. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी जाईल तो मात्र कुलदीप. आणि सागर दादाची जागा घ्यायला देतो कुलदीप. आणि कुलदीप असा प्लेअर आहे प्रणय की एक चेंडूमध्ये 6 धावा हवे असतील तर तो विजय आपल्या बाजूने खेचून आणणार असा प्लेअर आहे. पण आज बघूया किती आपला हे होतोय, तो सक्सेसफुल होतोय. काय सांगशील प्रणय? नक्कीच संतोष, आपण बघतोय कुलदीपची फलंदाजी सुद्धा. कालच्या दिवसामध्ये त्याने पहिला एक सामना झाला होता, त्या सामन्यामध्ये जवळपास त्याने 4 षटकार लगावले होते. काय लांब लचक षटकार ते होते. त्याच पद्धतीची फलंदाजी आपल्याला आता पाहायला मिळते का? बघूया पुढचा चेंडू एक असेल तर कुलदीपला एक मारलाय समोरच्या दिशेने, किती धावा घेतोय. आणि इथे मात्र कॅच घेण्याचा प्रयत्न मात्र होता, पण तो मात्र एक फिल्डरकडून थोडीशी चुकी झाली आणि मात्र हा झेल मात्र सुटला. जर मित्रांनो तुम्हाला चांगले जर मॅचेस जर जिंकायचे असतील तर मात्र तुम्हाला कॅचेस तर घ्याव्याच लागतील. नाही नक्कीच प्रणय. आता TNCC या संघाची धाव संख्या 48, 3 बाद. आणि आता मात्र 15 चेंडूमध्ये 36 धावा. बघूया काय. आणि सुंदर असा फ्लॅट मस्तपैकी फटका तिथे मारलेला आहे. आणि मला वाटतं 1 धाव तिथे कंप्लीट. दुसऱ्या धाव त्यांचा कॉल अप होता आणि परंतु तिथे काहीतरी गडबड झालेली दिसते. आणि मला वाटतं तिथे एकमेकाला कॉल न दिल्यामुळे मला वाटतं कुलदीप रांगले ते मला वाटतं तिथे. बघूया. आणि तिथे बाद झालेले आहेत कॉल अप न घेतल्यामुळे. सुंदर त्यांचा असा फटका मारण्याचा प्रयत्न होता कुलदीप रांगल्यांचा, परंतु बाद झालेले आहेत. आणि चांगल्या पद्धतीने श्रीराम गवे यांच्या क्षेत्ररक्षित पाहायला मिळते धाडशीच्या ग्राउंडमध्ये. आणि मला वाटतं आता TNCC तेलेश्वर नगर या संघाची धाव संख्या 49, 4 बाद. आणि मला वाटतं 4थं षटक चालू आहे. आणि अमोल मला वाटतं नॉन स्ट्रायकरला चांगल्या पद्धतीने 9 चेंडूमध्ये 27 धावा. आणि मला वाटतं एक साईडने असे विकेट मला वाटतं हळूहळू जायला लागलेत. असं होता का म्हणे. बघूया तर मला प्रयत्न असेल TNCC या संघाचं. आणि मला वाटतं आता कर्णधार आलेले आहेत आमचे मनोज. 14 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता. आणि मला वाटतं चौकार षटकार लावावेच लागतील. बघूया मनोज तयार. आणि चांगली इथे गोलंदाजी श्रीराम गवे संघाकडून. आणि मला वाटतं मनोजने खाता ओपन केलेला आहे. 1 धाव त्यांना मिळालेली आहे. आणि मला वाटतं या जोराबरोबर TNCC या संघाची हाफ सेंचुरी झालेली आहे. आणि मला वाटतं 4 विकेट त्यांच्या गेलेल्या आहेत. बघूया अमोल दादा स्ट्रायकर आहेत ते. अमोल तयार. आणि हा मला वाटतं वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव संख्या. आणि या जोरावर मला वाटतं संघाची धाव संख्या होते 51, 4 बाद. प्रणय खरंच चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती मात्र गवे या संघाकडून. आता मात्र थोडंसं समीकरण वेगळं दिसतं आपल्याला. 13 चेंडू 33 धावा ह्या बॅटमधून निघालाय. काय मारलाय, काय खतरनाक मारलाय शॉट हा. पाहूया कॅच होतोय का.
एक पंच आम्हाला सांगायचा आहे, तुमचा जो डिसिजन जो आहे तो सांगायचा आहे. आज शेवटचा चेंडू मात्र होता पंच. आता मात्र ही ओव्हर मात्र ही समाप्त होईल, पण तुमचा एक आम्हाला एक निर्णय द्यायचा आहे. तुम्ही या मागचा जो चेंडू जो होता शेवटचा चेंडूवरती काय दिले तुम्ही, तुमचा डिसिजन काय होता? 6 धावांचा. धन्यवाद पंच. ह्याच्या 6 धावांच्या एक मदतीने एक TNCC संघ सुद्धा एक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. आता थोडंसं संतोष जवळपास आपण बघितला तर एक 13.5 धावा मात्र आता त्यांना करावे लागतील. 13.5 धावा, 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल ती मात्र TNCC या संघाला. नक्कीच प्रणय, चांगल्याच पद्धतीने मनोज आपल्या कर्णधार आपल्या संघासाठी आता त्याच्या खांद्यावर जिम्मेदारी आहे. आणि हे 2 फलंदाज असे आहेत की चांगल्या पद्धतीने गेम खेचून आणू शकतात. आणि आता मला वाटतं कायचं वेगळं समीकरण पाहायला मिळतं आहे. 12 चेंडूमध्ये मला वाटतं 27 धावांची आवश्यकता. आणि TNCC या संघाची धावसंख्या होते 57, लॉस ऑफ 4 विकेट्स. मला वाटतं आता 4 षटक संपल्यानंतर बघूया काय होत आहे. 12 चेंडू 27 धावा. बघूया, प्रेक्षक वर्ग सगळा आतुरतेने वाट पाहत आहे. आपल्या होम ग्राउंड होती किती जलवा दाखवतात TNCC संघ. बघूया काय करतात. गवे संघ एक धावांचा पाठलाग करताना बघूया. सुंदर असा फ्लॅट चेंडू लेगच्या दिशेने टोलवलेला, परंतु मला वाटतं एक धाव तिथे कंप्लीट, दुसरी धाव तिथे कंप्लीट. सुंदर असा फटका मारलेला मनोज आपले कर्णधार. एक साता खांद्यावर आपली जिम्मेदारी. प्रणय काय सांगशील प्रणय? नक्कीच चांगली अशी गोलंदाजी आणि एका साईडला फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. ते तर तुला बोललो होतो संतोष, काही असे सामने असे होतात ना, ते रंगीत असे होतात की थोडंसं हृदयाचे ठोके वाढवण्यासारखे असतात. हा मात्र मनोजच्या बॅटमधून निघालाय. पाहूया किती धावा मिळतील. इथे मात्र चांगला असा फटका आणि इथे मात्र 6 धावा मिळतील. काय फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. एक जो कर्णधार जो असतो संतोष, नक्कीच तो कर्णधाराच्या एक ज्याची जी एक रूपरेखा असते कर्णधाराची, त्याच पद्धतीची इथे फलंदाजी सुद्धा आपल्याला मनोजकडून पाहायला मिळते. नाही, नक्कीच पण मी तुला आता 1 सेकंदापूर्वी बोललो होतो की कर्णधाराच्या खांद्यावर आता पूर्ण जिम्मेदारी आहे आणि ते त्यांनी पार पाडताना दिसत आहे प्रणय. आणि सुंदर असा चांगला त्यांनी त्या दिशेने मागाची ते षटकार मारला आणि परत त्यांनी मला बघूया पुन्हा एकदा तयार. मनोज सुंदर असा फ्लॅट खालच्या टप्प्याने मारला होता. एक ग्राउंड शॉट, एक धाव तिथे कंप्लीट. आणि सुंदर तिथे क्षेत्ररक्षण गवी या संघाकडून. आणि मला वाटतं आता मात्र 9 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. आता मात्र तुम्हाला शांत बसता कामा नाही. आता धडेकाबाज तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. आता मात्र आलेले आहेत अमोल दादा. बघूया एक धडकेबाज फलंदाज, एक चांगला चेंडू गवया संघाकडून. एक चांगला त्यांचा प्रयत्न पण असेल की जेणेकरून आपला स्कोर दाबता येईल. त्यांचा प्रयत्न असेल गवया संघाचं. बघूया. आणि TNCC संघाची धावसंख्या 66 वर 4 बाद. बघूया अमोल पोचलाय. 11 चेंडूमध्ये 33 धावा त्याने केल्या आणि मनोजने 4 चेंडूमध्ये 10. सुंदर असे फलंदाजी. आणि आता मला वाटतं 8 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता. हाही त्याचा मारायचा प्रयत्न आणि मला वाटतं तिथे तो बॉल त्याचा हुकला आणि मला वाटतं तिथे 1 धाव तिथे मिळालेली आहे. आणि मला वाटतं आता TNCC संघाची धावसंख्या 67, 4 बाद. आता मात्र 7 चेंडू शिल्लक असतील. 17 धावा मात्र कराव्या लागतील. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय तो कॅप्टन. म्हणजे आपल्या TNCC या संघाचा आपण म्हणतोय सरपंच साहेब आता एक फलंदाजी करताना पाहायला मिळतील. बघूया एक पुढचा चेंडू मनोजला, हा सुद्धा मारण्याचा प्रयत्न. आणि हा काय मारलाय. ज्या रूपाची मी म्हटलं होतं की एक सरपंच साहेब आहेत त्यांची जागा पुन्हा घेतील आणि इथे हा षटकार मिळालाय. आता काय चेंजेस केलाय, काय खेळ खेळलाय. खरंच मी सांगेन आता मित्र बरोबर कोण कोण जर एक जवळपास एक 5वा षटक जे होतं ते समाप्त झालं. या 5व्या षटकाच्या समाप्तीवरती मात्र TNCC या संघाची धावसंख्या मात्र ती झाली ती 73 धावसंख्या झाल्यानंतर आता मित्रांनो एक थोडासा गेम चेंजेस झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. कदाचित संतोष आपण बघतोय फलंदाजी सुद्धा या मैदानात आपण 2 दिवस आपण एक सामने खेळवले होते. त्या 2 दिवसामध्ये आत्तापर्यंत कुठल्याही एकच संघाने एक संघ सोडता जवळपास आपण एक 16, 17, 18 एक सामने आपण खेळवले. त्यामध्ये एकाच संघाने जो टार्गेट होता तो क्रॉस केला होता आणि तो जो चेसिंग असते ती केली होती. पण बघूया 3रा दिवसाचा हा सामना आहे. बघूया कशा पद्धतीने TNCC हा संघ एक 6 चेंडू आणि 11 धावा ज्या पाहिजेत त्या कशा पद्धतीने पूर्ण करतील.
नाही नक्कीच पण मी तुला मागाशीच बोललो की कर्णधाराच्या आता खांद्यावर पूर्ण जिम्मेदारी आणि तो पार पाडतो आपल्याला दिसत आहे. आणि मला वाटतं प्रणय जे आपलं असताना होम ग्राउंड तिथे आपण बिंदास फलंदाजी करतो, घाबरत नसतो फलंदाज कोणताही गोलंदाज एकदम धडक. बघूया आता मला वाटतं 7 चेंडूमध्ये 10 धावा पुन्हा एकदा तयार. सुंदर चांगला असा रन अप बिटवीन द विकेट. आणि मला वाटतं ते TNCC तेलेश्वर संघाचे धाव संख्या 74, 4 बाद. आणि आता मला वाटतं 5 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. संघाची धाव संख्या होते 75, 4 बाद. एक अमोल पोचलेला आहे 13 चेंडूमध्ये 34 धावांवरती. चांगली अशी फलंदाजी करताना अमोल आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी मेहनत करत आहे. आणि आता मला वाटतं 5 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. बघूया पुन्हा एकदा तयार. आणि मला वाटतं हा व्हाईटचा चेंडू. एक अतिरिक्त धावसंख्या. या 1 रनाच्या जोरावरती TNCC या संघाची धावसंख्या 76, 4 बाद. आणि आता मला वाटतं समीकरण थोडं वेगळं होतंय. आणि आता मला वाटतं 5 आणि सुंदर असा फटका तिथे मारलेला आहे. आणि अशा तऱ्हेने मला वाटतं 1 धाव कंप्लीट. आणि मला वाटतं तो कॉल अप घेतला नाही मुले रन आउट झालेले आहेत. श्रीराम गवे संघाला 1 विकेट तिथे मिळालेले आहे. आणि आता मला वाटतं वेगळं समीकरण. 4 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. काही होऊ शकतो बघूया. दोन्ही संघ तगड्या श्रीराम गवे आणि TNCC. बघूया TNCC संघाची धाव संख्या 77, 5 बाद. मला वाटतं शेवटचं षटक बाकी आणि अमोल दादा पोहोचलेले 13 चेंडूंवरती 34 धावांवरती. आणि आता उद्या आलेले आहेत एक अष्टपैलू खेळाडू, एक नावाजलेले चांगले खेळाडू आहेत ते. बघूया काय करतात उदय. मला वाटतं 4 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. बघूया हा अटीतटीचा सामना. 7 से रुक गए. बघूया काय करतात. चांगला तिथे चेंडू टाकलेला आणि मला वाटतं ते बोल्ड झालेले आहेत. सुंदर अशी तिथे गोलंदाजी पाहायला मिळते श्रीराम गवे काही संघाकडून. आणि मला वाटतं आता 3 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. या मला वाटतं प्रमाणे या 1-2 चेंडूमध्ये जर चांगलं 1 चौकार नाही तर 2-3 रनांचा जर स्कोर आला तर काहीतरी वेगळं समीकरण बघू शकतो. आणि मला वाटतं सर्व आलेल्या संघांचे मी हार्दिक स्वागत करतो. आणि जे आपले बाउंड्री लाईनवर आपले जे पब्लिक असतील पोरं असतील त्यांना थोडंसं पाण्याची सोय करायची आहे. ज्यांना जिम्मेदारी दिलेली आहे त्याने आमची जिम्मेदारी आपली पार पाडायची आहे. बघूया 77 लॉस ऑफ 6 विकेट्स. बघूया अमोल आणि स्वप्नील बघूया काय करतात. कुलदीप रांगणे थोडंसं इकडं बाहेर जायचं आहे. चांगला तिथे बॉल टाकलेला स्वप्नीलने लेगच्या दिशेने फिरकावला आणि मला वाटतं तिथे 1 धाव तिथे मिळालेली आहे. आणि मला वाटतं आता सिंगल रनने काय होणार नाही आहे. बघूया किती यशस्वी ठरतात. आणि आता मला वाटतं 2 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता.
एक अटीतटीचा सामना इथे पाहायला मिळतो श्रीराम गवे आणि TNCC तेलेश्वर नगर संघाची धावसंख्या होते 78. 6 बाद. शेवटचं षटक बाकी आहे. अमोल पोचलाय. 13 चेंडू 34 धावा. सुंदर अशी आज फलंदाजाने केले आपल्या टीमसाठी, परंतु थोडंसं मधल्या काळामध्ये वन साईडने थोडंसं विकेट गेल्या. सुंदर असा फ्लॅट मस्तपैकी चांगला खेळलेला चेंडू, आणि मला वाटतं बघूया काय आमचे पंच निर्णय देत आहेत ते. दोन धावा आलेले आहेत. सुंदर असा रनअप, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एक चांगला फटका तिथे खेळलेला अमोलने. त्यांचा चांगला प्रयत्न होता, एक समोरच्या दिशेने एक षटकार लागेल त्यांना असं वाटलं होतं, परंतु तो एक ग्राउंड शॉट गेला. आणि आता मात्र एक चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चौकार नाही तर षटकार मारावाच लागेल. आणि आपल्या बाजूने विजय कसा खेचून आणता येईल त्यांचा प्रयत्न राहील. बघूया. आणि अमोल तो करू शकतो, आणि असा खेळाडू येतो अष्टपैलू. बघूया. आणि सुंदर असा लेगच्या दिशेने टोळला चेंडू, आणि मला वाटतं तो एक धाव तिथे कंप्लीट, दुसराही धाव तिथे कंप्लीट केलेली आहे, आणि तिसऱ्या धावार्थीसाठी त्यांचा प्रयत्न. आणि मला वाटतं इथे बाद झालेले आहेत अमोल, आणि श्रीराम गवे संघ विजयी झालेले आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन. अटीतटीच्या सामन्यात श्रीराम गवे या संघानं एक विजयाची पताका फडकावलेली आहे. काय सांगशील प्रणय? खरंच संतोष, काय झाला होता एकदम हा खेळ. खरंच एका होता चेस आपण म्हटलं होतं, हा सुद्धा एका सक्सेसफुल चेस सुद्धा झालाच असता. 6 चेंडूने 11 धावा मात्र पाहिजे होत्या, त्या सुद्धा एका TNCC या संघाला करताना आल्या नाहीत. आणि चेस होतच नाही संतोष. तू धावा किती बनव, तू 20 जरी धावा बनवल्यास किंवा 30 जरी धावा बनवल्यास तरी हा मैदान तुला सांगतंय, आत्ता अजूनपर्यंत सांगतंय की इथे हा या ठिकाणी तुमचा चेस हा आपल्या